वर्धा नदीला आलेल्या पुरामुळे चंद्रपूर हैदराबाद महामार्गावर वाहतूक ठप्प झाली। राजुरा बल्लारपूर शहराच्या मध्ये असलेल्या वर्धा नदीवरील पूल पाण्याखाली गेला आणि त्यामुळे मार्गाच्या दोन्ही बाजूला 2 ते 3 किलोमीटर पर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या। सोबतच राजुऱ्याकडे जाणारा सास्ती गोवरी हा पर्यायी मार्ग देखील गोल पुलियाजवळ पाणी असल्याने बंद झाला। त्यामुळे राजुरा मार्गे हैदराबादकडे जाणारी सगळीच वाहतूक ठप्प झाली आहे। आलेला आहे, त्यामुळे बल्लारशा राजुरा याच्या मधात जो पूल आहे त्याच्यावरून सध्या पाणी आहे आणि त्यामुळे हा जो रस्ता आहे तो बंद झालाय आणि यामुळे चंद्रपूर कडून राजुरा आणि त्यानंतर हैदराबाद अशी जी वाहतूक आहे ते पूर्णपणे ठप्प झाली आहे। याला दुसरं कारण म्हणजे असंही आहे की या मार्गाला जो दुसरा पर्यायी मार्ग आहे सास्ती मार्ग, तो मार्ग देखील बंद झाला आहे, कारण गोल पुलिया चा जो परिसर आहे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी आहे आणि त्यामुळे वाहनं जे आहे ते तिथूनही जाऊ शकत नाही आहे। आणि अशा प्रकारे आपण जर पाहिलं तर आता तेलंगणाकडे जाणारी वाहतूक जी आहे महाराष्ट्रातून किंवा चंद्रपूर जिल्ह्यातून ती पूर्णपणे ठप्प झालेली आहे। आपल्यासोबत इथले पोलीस निरीक्षक आहेत। आता काय सध्या स्थिती आहे आणि कधीपासून ट्रॅफिक बंद आहे आणि याचा काय प्रभाव जाणवलाय सध्या? सध्या चंद्रपूर जिल्ह्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात पाऊस पडलेला आहे, त्यामुळे सर्वत्र नदी नाल्यांना पूर आलेला आहे आणि त्यामुळे जनजीवन विस्कळीत झालेलं आहे। आता सध्या आपण पाहताय ते चंद्रपूर ते राजुरा जाणारा हा रस्ता आहे, त्या दरम्यान वर्धा नदी येते, त्या वर्धा नदीला भरपूर पूर आल्याने वाहतूक विस्कळीत झालेली आहे आणि वाहनांच्या रांगा लागलेल्या आहेत। सर्व जनतेला आमचं आव्हान आहे की अशा पुराच्या ह्याच्यामध्ये कोणीही डेअरिंग करून वाहने घालू नयेत। सर्व आमचा पोलीस प्रशासनाचा बंदोबस्त लागलेला आहे, त्या ठिकाणी आम्ही सर्वांना हेच आवाहन करत आहोत की नदीमध्ये किंवा अशा रस्त्यानं पाणी असताना वाहने कोणी हे करू नयेत। चंद्रपुरात 24 तासात 10.4 मिलीमीटर पावसाची नोंद झाली, तर चंद्रपूर शहरात 8.